गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी निवेदिता तुमचं स्वागत करते निवीज लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे रविवार आणि आम्ही चाललोय जेजुरीला. जसं तर आम्ही वर्षाच्या 1 तारखेला म्हणजेच 1 जानेवारीला आम्ही जेजुरीला जात असतो नेहमी. पण झालंय का की आम्ही त्याच वेळी गेलो होतो उज्जैन महाकालला, त्यामुळे ते आमचं राहून गेलं होतं जेजुरीला जाणं. तर आम्ही आत्ता चाललोय आणि त्याचबरोबर आम्ही पुढे जाणार आहे प्रति बालाजीला. तर आमच्या सोबत तुम्हालाही मी दर्शन घडवते देवाचं. तर येळकोट येळकोट. जय मल्हार. सकाळी आम्ही साधारण 7:15च्या दरम्यान घरातून निघालो होतो. जसं मी मगाशी म्हणाले की 1 जानेवारीला नेहमी आम्ही जेजुरीला जातो, तेव्हा जाणं झालं नाही. त्यामुळे आम्ही आता अधिक मास सुरू झाल्यानंतर जात आहोत. अधिक मासात देवदर्शन घेणं असंही चांगलं असतं, त्यामुळे म्हटलं आता छान देवदर्शन करून घेऊ. घरातून सकाळी लवकर निघून पण इतकं ऊन होतं ना, काही विचारायलाच नको. त्यात क्रिशाला माझ्याच मांडीवर बसून सगळा प्रवास करायचा असतो. जसं आम्ही दिवेघाट चढून वर आलो, आम्हाला ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली. त्यावरूनच आम्हाला थोडा अंदाज आला होता की जेजुरी गडावर आज गर्दी असणार आहे ते. सासवडमध्ये आल्यावर आम्ही मानकर डोसामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. नाश्ता येऊपर्यंत इथे महेश आणि क्रिशाचा टाईमपास सुरू होता. नाश्त्यासाठी आम्ही मसाला डोसा आणि उत्तप्पा मागवला होता आणि महेश इथे स्वतः नाश्ता करता करता क्रिशाला पण डोसा भरवत होते. नाश्ता करून झाल्यावर क्रिशाला आली होती झोप, तर ती मागच्या सीटवर जाऊन निवांत झोपून गेली. फायनली आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो. तिथे पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागली. गाडी पार्क करून आम्ही निघालो गडावर जाण्यासाठी, पण ऊन खूप भयानक होतं. सकाळचे आत्ता 9:30 वाजले तर इतकं ऊन आहे, बापरे. म्हणजे आत्ता इथून खालून चालतानाच हालत वाईट झाली आहे. माहीत नाही आता वर जाताना काय होईल. क्रिशा बाय. बाबा ओढत चाललाय. आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की आज खूपच गर्दी आहे. गर्दीतून वाट काढत आम्ही गड चढायला लागलो, पण उन्हामुळे आणि गर्दीमुळे खूप सफोकेट होत होतं. तसंच आम्ही मजल दर मजल करत गडावर पोहोचलो तर माझे डोळेच विस्फारले. या एवढ्या गर्दीत आपण दर्शन कसं घ्यायचं? पण लगेच मनात आलं की नेहमीप्रमाणे VIP दर्शन पास काढू आणि करू दर्शन. पण आज देवाने बहुधा आमची परीक्षा घ्यायची ठरवली होती वाटतं, कारण आम्ही गडावर साधारण 10 वाजता पोहोचलो होतो आणि दर्शन पास 11 वाजता द्यायला सुरुवात करणार होते. आणि त्यात भर म्हणजे दर्शन पाससाठी पण भली मोठी रांग होती. मग आम्ही मोफत दर्शन रांग पाहिली तर तिथं पण दर्शनासाठी साधारण 2 तास तरी लागतील असं वाटलं. इतक्या दूर येऊन दर्शन न घेता जाणं माझ्या मनाला पटत नव्हतं. मग काय, घेतलं देवाचं नाव आणि मोफत दर्शन रांगेत उभे राहिलो. पण एवढ्या उन्हात आणि गर्दीत पण आमचं पिल्लू छान हसत खेळत होतं. जवळपास 2 तासाने आम्ही दर्शन करून बाहेर आलो. थोडा वेळ वाऱ्याला बसून आम्ही अन्नछत्रमध्ये प्रसाद घेण्यासाठी आलो. मस्त गरम गरम लापशी, भात, डाळीची आमटी आणि जिलेबी असं मस्त जेवण होतं. तर आता आम्ही चाललोय प्रति बालाजीला. आता मस्त दर्शन वगैरे झालं. गर्दी खूप होती, ऊन पण खूप आहे. जर तुम्हाला कधी कुठे बाहेर पडायचं असेल तर पहाटेच बाहेर पडा. आम्ही पण तसाच प्लॅन केला होता, तरी पण आम्हाला घरातून निघायला 7 वाजलेच होते. आम्ही जेव्हा गडावरून उतरून खाली आलो तेव्हा गाडी अशी प्रचंड तापली होती, गाडीत बसायला नको वाटत होतं. त्यात महेशनी आणि इकडे क्रिशाने ड्रेस बदलले. अरे हळू चालव ना गाडी, हलतंय सगळं. मी पण ड्रेस चेंज करायला आणला होता, पण काही मला चेंज करायला जागाच नाही मिळाली. माझा अवतार बघू शकता, एकतरी इतकं गरमीनं घाम येत होता, त्यात भंडारा बघायला नको वाटतंय चेहरा. तर चला आता आम्ही जातो प्रति बालाजीला. वाटेत काही चांगलं दिसलं तर तुम्हाला तसंही दाखवतो. हे बघा, मी क्रिशाला काय घेतले, तलवार घेतली. बाबांनी घेतली तिची तलवार. चला, हो बाबा इथं लाडकाय म्हणे. चलो बाय. प्रति बालाजीला जातानाचा रस्ता खूप सुंदर आहे आणि वाटेत दिसतो तो हा पुरंदर. पुरंदरला जायची खूप इच्छा आहे, पण ते अजूनपर्यंत तरी काही जाणं झालं नाही.
असा लांबूनच त्याला नेहमी डोळे भरून पाहून घेते. पण आता ठरवलं आहे, या पावसाळ्यात क्रिशाला सिंहगड आणि पुरंदर हे 2 गड बघायला घेऊन जायचं. बघू आता कसं पॉसिबल होतं ते. तिथूनच पुढे नारायणपूरमध्ये एकमुखी दत्त मंदिर पण आहे. पण उशीर झाल्यामुळे आम्ही गाडीतूनच जाता जाता दर्शन घेऊन पुढे निघालो. हा घाटातला रस्ता आत्ता जितका वृक्ष आणि ओसाड वाटत आहे ना, तितकाच पावसाळ्यात तो हिरवळीने आणि दाट झाडीने नटलेला असतो. डोंगरातून वाहणारे धबधबे आणि डोंगर उतारावर असणारी भातशेती हे नयनरम्य दृश्य पाहायला खूप छान वाटतं. फायनली आम्ही पोहोचलो प्रतिबालाजीला. तिथे जास्त काही गर्दी नव्हती, पण आतमध्ये मोबाईल घेऊन जायला परवानगी नसल्याने आणि उन्हामुळे खूप दमायला झालं होतं. त्यामुळे तिथे काही मी जास्त शूट केलं नाही. श्री बालाजींचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो. उन्हामुळे थोडा त्रास झाला, पण ठीक आहे, देवदर्शन झाल्याने त्याचं इतकं काही वाटलं नाही. आजचा देवदर्शन स्पेशल व्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हां, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय आणि टेक केअर.